हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण शेतामध्ये आलो आहे आणि काल आपल्या शेतामध्ये भुईमुगाची पेरणी झालेली आहे. तुम्ही आय होप की व्हिडिओ पाहिला असेल. जर पाहिला नसेल तर यूट्यूबवरती अपलोड झालेला आहे, तुम्ही यूट्यूबवरती जाऊन पाहू शकता. तसेच बऱ्याचशा पेरणीचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. हरभरा पेरणी असेल, ज्वारीची असेल, गव्हाची असेल, त्याचबरोबर मका असेल, असं बरेचसे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. एकदम ग्राउंड लेवलने बनवलेले आहेत आणि कशा पद्धतीने पेरलं जातं, त्याची प्रोसेस काय आहे, हे सर्व आपण अपलोड केलेलं आहे. कारण की आपण आपल्या लर्निंग स्टेजमध्ये आहे आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकतोय आणि त्या शिकत असताना रेकॉर्ड करतोय. कारण की बरेचसे जण असे असतात की ज्यांना शेतीतला अनुभव घ्यायला येत नाही. मग त्यासाठी छोटासा आपला प्रयत्न आहे आणि लर्निंग स्टेजमध्ये शिकत असताना रेकॉर्ड केलेलं एक स्टोअर केलं तरी चांगलं राहतं. त्यासाठी यूट्यूबवरती अपलोड करतोय. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. आणि आपले काय मत असेल तर कमेंट्समध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही अवश्य कळवू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आता आपण काल जो भुईमुग पेरून घेतलेला आहे त्याला आता पाणी द्यायचं आहे. पाणी आपण ड्रिपने देतो, कारण की पाटाने पाणी द्यायचं म्हटलं तर पाणी जास्त लागतं आणि वेस्टेज होतं पाण्याचं. तर आपण त्याला ड्रिप करणार आहे. तर ड्रिपला कुठून पाणी जातं हे बघू शकताय. इथं आपले फिल्टर्स आहेत सर्व, इथं कंट्रोल आहे आपला आणि इकडे शेततळ आहे जे की सध्या भरलेलं आहे. कारण की आपण ऊस लावलेला आहे आणि ऊसाला पाणी लागतं, त्यासाठी आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर इथून पाणी ह्या फिल्टरमध्ये जातं आणि तिथून मग बाकी आपले द्राक्ष असेल, आंबा असेल, सीताफळ असेल, या बाकी प्लॉटला आपण इथून पाठवू शकतो. इथून सर्व कंट्रोल ठेवलेले आहेत. तर त्याची सध्या ड्रिप करायला चालू आहे. तर तिथं थोडासा आढावा घेऊया आपण जाऊन. तर काही समोर बघू शकताय अशा पद्धतीने ड्रिप अंतरण्याचं काम चालू आहे. जे की आपण वेस्टेज ठेवली होती, वेस्टेज नाही म्हणता येणार, जे आपण यूज केलेली होती त्याला रियूज करतोय. जे की आपण जो ऊस लावलेला आहे त्याला पूर्णपणे नवीन ड्रिप अंतरून घेतलेली आहे आणि ती जी शिल्लक राहिलेली आहे जुनी ड्रिप, ती आपण अशा पद्धतीने अंतरून घेतोय आणि खालच्या साईडला अंतरून झालेली आहे. आता फक्त जे वरची साईड आहे त्याला अंतरून घ्यायचं आहे आणि मध्ये सबलाईन टाकावं लागणार आहे आपल्याला. आणि त्या सबलाईन थ्रू आपण पाणी देणार आहे, जेणेकरून प्रेशर आहे ते योग्यरित्या मॅनेज होईल, कारण पाणी व्यवस्थितरित्या पडलं जाईल. तर हे बघू शकताय अंतरलेलं आहे आणि रान पूर्णपणे वाळलेलं आहे. जास्त पाणी लागेल मे बी. तर आहे आपल्याकडे पाण्याचं स्टॉक करून ठेवलेलं आहे आपण. काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जोपर्यंत जोड होत नाहीत, व्यवस्थित टेस्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला अंदाज येणार नाही की लिकेज कुठं आहे काय वगैरे. त्यासाठी वेळ लागेल थोडासा. आजचा दिवस जाईलच मे बी सर्व जोडायला ते. बाकी इकडे बघू शकता, इकडं अंथरून झालेलं आहे. आता मे बी इथून मधून आपण दोन्ही समान भाग करून सबलाईन टाकून घेणार आहे. तर बघू आता चालू आहे. तिकडे आपल्या गुलाबभाई आहेत, बाकीच्या लेबर आहेत, ते ड्रिप आणण्याचं काम करतात, जे की आपण असं बांधावरती टाकलेले आहेत. जे यूज झालेलं होतं त्याला बांधावरती टाकून घेतलं होतं. तर ते ड्रिप इथं अंतरण्याचं काम चालू आहे. तर गाई समोर बघू शकताय असं जे बांधावरती ठेवलेलं तुम्हाला म्हटलं होतं ते अशा पद्धतीने आपण आणतोय आणि नंतर सरळ आपल्याला अंतरून घ्यायचं आहे. तर आपले गुलाबभाई आलेले आहेत, जरा 1-2 दिवस गायब होते, म्हणजे सुट्टीवर होते, ते आता रिटर्न आलेले आहेत. तर त्यांच्या ह्याच्या खाली आपण ड्रिप अंतरून घेतोय, बघू शकताय. जे की असं बांधावरती ठेवलेलं असतात ते आपण घेऊन येतो आणि नंतर एक असं सेपरेटली अंतरणार आहे. तर बघू शकताय 75% ड्रिप जे आहे ते अंतरून झालेले आहे. राहिलेले 25% तिकडं जे आपल्या बांधावरती आहे ते आणायला गेलेले आहेत. ते आल्यानंतर सेम असंच अंतरून घ्यायचं आपल्याला. तर याच्यामध्ये अंतर ठरलेलं असतं 2.5 फुटाचं. ते आपण थोडंसं टेक्निकली आपल्या गुलाबभाईकडून जाणून घेऊया. तर गुलाबभाई मला सांगा, हे ड्रिप अंतरले तर हे अंदाजे माप असतं का ठरलेलं असते? आणि आता सध्याला ते तिळा पडून नेऊन अंदाजे सरळ टाकाला. पुन्हा सबलाईन टाकलं की सबलाईनला 2.5 फुटाचं माप असते. 2.5 फुटाच्या मापानं मग ड्रिप सारून बरोबर सरळ रेषेत टाका. म्हणजे ड्रिप नंतर सबलाईन टाकल्यानंतर त्याला जोडताना व्यवस्थित होते. त्याला टेक बरोबर असते, 2.5 फुटाची मार्किंग केलेली असते. त्यामुळं 2.5 फूट तेवढं जरा भिजते चांगलं दोन्हीकडनं. जेवढं होईल तेवढं लवकर
भिजते रान म्हणून 2.5 फुटाचं अंतर केलेलं आहे. हां हां. तर काहीच ऐकलं तुम्ही गुलाबभाईकडून 2.5 फूटमधलं अंतर सोडलेलं असतं ते की सबलाईन टाकल्यानंतर आपल्याला कळेलच. तीच आपलं जे ट्रिप आहेत ते झालेले आहेत बऱ्यापैकी अंतर. तर गुलाबभाई पुढचं नियोजन काय आता मेन सबलाईन वगैरे आणायचे ते सबलाईनच्या आणल्यावर त्याच्यावर जे माप आहे 2.5 फुटाचं टेकअप वगैरे काय काय कमी आहे ते बघून टेकअप वगैरे बसवल्यावर मग पुन्हा ड्रिप त्याला जोडायची बाकी. बघितलं तुम्ही जे आता असं सबलाईन म्हणजे काय असते तरी पांढऱ्या लाईन तुम्हाला दिसते कांद्यामध्ये ते आपल्याला अंतरून घ्यायचं आहे जे की हे नवीन आपण केलं होतं. पण आपण आता ह्या भुईमुगाला जे आधी यूज केलेलं आहे ते चांगले आहेत फक्त आपण ते काढून बांधावरती सावलीला टाकलेले आहेत ते आणायचे आहेत आपल्याला आणि मध्ये अंतरून मग ते 2.5 फुटावरती त्याला मार्किंग असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला ते ड्रिप जे अंतरून घेतले ते फक्त आता जोडायचे आपल्याला. मग ते जोडून घेतल्यानंतर बाकी जे आपली मेन लाईन गेलेली आहे जमिनी खालून आपण टँकमधून ते फिल्टरपासून आणलेलं आहे त्याला ते जोड करायची. मग त्याच्यानंतर पाणी चालू होईल. मे बी आज संध्याकाळी झालं तर होईल नाही तर मग उद्या दुपारपर्यंत नक्की होईल कारण की ते प्रत्येक ड्रिप लाईन जोडायचे आहे आपल्याला कारण की 2 भाग करायचे आहेत आपल्याला. ते 2 भाग का करायचे तर पाण्याचं प्रेशर ॲडजस्ट झालं पाहिजे त्यासाठी आपण ते करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं जे पाणी आहे ते चालू होईल उद्या. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ते पाहायला मिळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर गाईज आपल्याला काय करायचं आहे थोडंसं साऊंड आणायचे. साऊंड म्हणजे काय तर जे ज्वारीसाठी लावलेले असतात म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग असते ते ओरडत असतात माणसाचा आवाज रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये मेमरी फिट केलेली असते तर ते घेऊन यायचे. ते ज्वारीसाठी पण उपयोगी येतीलच पण आपला जो ऊस खाता आहे ऊस असे त्यांच्यासाठी रात्री लावायचे कारण की आपण बरंचसं औषध फवारून बघितलं जे खूप कडू असतं पण त्याचा थोडे दिवस इफेक्ट राहतो त्याच्यानंतर त्याला खायचं कंटिन्यू आहे. जाळी लावून बघितली पण तरी पण तो सापडलेला नाही आहे. तर त्याला भीती घालण्यासाठी आता आपण हे साऊंड आणत आहे. साऊंड लावून त्याच्यानंतर परावरती लाईट करायची आपल्याला म्हणजे बॅटरी लावायची आणि त्याच्यानंतर चमकणारा कागद समोर लावायचा त्याच्यामध्ये चमकल्यानंतर त्याच्याकडे असं येणार नाही त्याला भिवून जातील. त्यामुळं आपण एक वेगळा प्रयोग करतोय. तर हे ड्रिप चालूच राहील आपलं तर ते आपण जे सामान आहे ते घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काय अपडेट शेतातले आपण घेणार आहे. तर बाकी अपडेट बघितल्या तर आपल्या जनावरांसाठी कडवा कुट्टी करायला चालू आहे जे की आपण मका लावली होती ती तोडून आणत्या ट्रॅक्टरमध्ये आणि त्याच्यानंतर कडवा कुट्टीतून असं बारीक करून घेतो आपण. गाठ घेऊया आपण. तर त्याला गाय चाटून कसलं करते बघा म्हणजे गाई एवढी त्याच्यावर प्रेम करते की त्याचं रक्त काढलंय आता. तर बाकी आता बघूया आपल्याला बाहेरचं सामान आणणार ते सामान आणूया आपण. बाकी कडवा कुट्टी चालू आहे बघू शकता तुम्ही. तर गाईचं जे बाहेरचं सामान आणायचं होतं ते हेच बघू शकताय आणि हे आणलेलं आहे आपण. आणि त्याचबरोबर थोडेसे बघू शकताय लाईटचं सामान आहे जे की सशाला पळवण्यासाठी वापरतो आणि ह्याचा यूज चांगला आहे. ह्याचा आवाज मोठा आहे. तर रात्री आपण तिथे एका ठिकाणी लावून ठेवणार आहे आणि परावर्तित होणारी लाईट नाही का ते एक चमकणारा कागद असतो तो आपण लावून घेणार आहे जेणेकरून ससा भिला पाहिजे. तर नवीन गोष्टी ट्राय करतोय बघू कशा गोष्टी होतात. तर ह्याचा आज आपण रात्री ट्रायल घेणार आहे. तर गाईज आपल्या भुईमुगाच्या प्लॉटमध्ये आपण सबलाईन आहेत त्या आणून ठेवलेल्या आहेत आणि स्लरी बनवायचं काम चालू आहे. त्याच्यामुळं आपण ते सबलाईनचं थोड्या वेळात किंवा उद्या आपण चालू करतोय कारण की स्लरी आपली संपली होती तर आपण एक 8 दिवसाला स्लरी बनवतो. त्याच्यामुळं आज स्लरी बनवायला घेतले आपले गुलाबभाई आहेत ते स्लरी बनवायचं काम चालू आहे आणि त्याच्यावरचा आपण डिटेलमधला व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळं आज काय आपण ते कॅप्चर केलेलं नाही आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण खाली मी मेन्शन करतो स्लरीवरचा डिटेलमधला व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. तर थोडंसं स्क्रिप्ट आहे हातात आणि आपल्याला थोडंसं व्हिडिओ बनवायचं आहे जो की रवी आणि आबा कॅरेक्टर तुम्ही पाहिले असतील. एक यूट्यूबवरती एक शॉर्ट अपलोड झाले. दुसरे उद्या करतोय मी. तुम्ही व्लॉगसोबत तुम्हाला ती शॉर्ट पण पाहायला भेटेल. जर पाहिली नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. जर इंस्टाग्राम वापरत नसाल तर तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला भेटेल. थोडंसं ऊन तिकडून जास्त जाणवतं त्याच्यामुळे डोळे थोडेसे बारीक होत आहेत. बाकी आज आपण तो साऊंड आणलेला लावून घेणार आहे आणि बाकी लाईटचा पण प्रयोग करून बघणार आहे
कारण की ससा त्याला घाबरतो म्हणतात. तर लेट सी व्हॉट हॅपन आणि कशा गोष्टी होतात काय होतात ते कळलं आपल्याला. कारण की हे नुकसान होतं हे काय चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी खबरदारी त्याच्यावर करायला पाहिजे, उपाय करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे करतोय. तर नाहीतर मग ससाला एकतर पकडून सोडून यावं लागेल, नाहीतर मग त्याला भीती घालून पळवायसाठी असलं काहीतरी करावं लागेल. बाकी इकडे सबलाईन आणून टाकलेले आहेत आपण, समोर तुम्हाला दिसत असेल. तर इथं बघू शकताय सबलाईन आणलेले आहेत. त्याला फक्त आता ड्रिप जोडायचं आहे. थोडंसं कमी पडत आहेत, मग बघू आपण दुसऱ्या प्लॉटमधून काहीतरी आणून जोड करून आपण करणार आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. बाकीचं राहिलेलं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. कारण जास्त लेनचा व्हिडिओ झाला तर त्याला उपयोग नाही आणि काही जास्त काम पण नाही. त्यामुळे उगीच काही रेकॉर्ड करण्यात अर्थ नाही आहे. आपल्याला हे आबाचा व्हिडिओ काढायचा आहे. तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.